हाय सर्वांना. तर बघा मी बनवत आहे आंबाड्याची भाजी. तर गरम तव्यामध्ये भाजी टाकून घेतली, ह्याच्यामध्ये मिरच्या पण टाकलेत तर भाजीचा असा कलर बदलतो बघा गरम तव्यात. आणि लसूण पण टाकून घेतलाय आणि भाजी पहिला धुवून घेतली बरं का. ही अशी भाजी आता तव्यात बसना झाले तर पडायला लागले खाली. ह्याच्यात मिरच्या वगैरे टाकल्याने असं आता मस्त भाजून घेते. तर कुणाला कुणाला आवडते सांगा. आंबाड्याची भाजी आधी भाजून घ्यायची, नंतर एक त्याला परत परतून घ्यायची असते. तर मी अशा आता भाजून घेते. खाली बघा लसूण मिरची वगैरे टाकले, भाजते येते पुण्यानं. तर अशी मस्त अशी भाजते आता बघा. तर भाजून घेतली आणि मस्त असं दगडी उकळामध्ये बघा मी चेचून घेतली ही भाजी. तर अशी भाजल्यावर दिसते एकदम असा कलर चेंज होते हिचा. आणि मिरची वगैरे पण भाजली, लसूण वगैरे भाजला त्यात आता म्हणजे मी भाजूनच सगळं गरम तव्यात घेतलं आणि मस्त असं आपल्या दगडी उकळ्यामध्ये चेचून घेते. आणि चेचल्यावर मस्त असं छोटासा कांदा पण चिरायचा आणि कांदा चिरून परत आपल्या तेलामध्ये पण त्याला भाजून वगैरे घ्यायचा. आणि ही भाजी पण नंतर परतायची. तर इकडं कांदा पण चिरला होता आणि आपला गरम तवा होता तर त्यातच मी भाजीच्या तव्यात कांदा टाकून घेतला आणि मस्त असा अगोदर कांदा भाजून घेतला लालसर असा बघा. आणि ही भाजी कुणाला कुणाला आवडते सांगा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये. आणि कांदा भाजला की मी भाजी टाकून घेतली बघा. आणि त्याच्यामध्ये मीठ तेल टाकायचं. अगोदर मिरची तर असतेच, लसूण असतोच, तर मस्त असं तेल टाकून त्याला परतून घ्यायची भाजीला. कांदा चांगला त्यात ॲड होतो मस्त असा. आणि थोडंफार वाफ काढून घ्यायची आणि मीठ टाकलं की मस्त अशी झाली आपली तयार भाजी. आणि सांगा कशी झाली नक्कीच कमेंट करून. तर या तुम्ही पण भाजी खायला आंबाड्याची. कोणाला कोणाला माहिती आहे आणि कोणाला कोणाला येते आणि मला जमली का नाही आंबाड्याची भाजी सांगा. तर मस्त अशी भाजी झालेली बनवून आणि चपात्या पण झालेत. तर इकडं दुसऱ्या पण भाज्या बनवलेत, भाजी आंबाड्याची आणि चपाती अशी आहे आजचा बेत. तर या जेवण